प्रत्येक डुबकीमध्ये काय आहे? रहस्य आहे बरं का. आणि मी तुम्हाला सांगितलं तर वाचलं. कोण कोण वाचून आलं नाहीये? सर्वांनी वाचून आलेत की वाचलं नाहीये? वाचलं की नाही वाचलं? आमेन. जर वाचलं असेल तर तुम्हाला अजून थोडं स्पष्ट समजून येईल. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं की नामान घोड्या रथाने काय केला? अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण परमेश्वर आपल्या भक्तांना लागणाऱ्या गरजा झोपेची पुरवत आपण पाहिलं होतं. आमेन. पण आज थोडं जरा वेगळं बोलणार आहे मी. आमेन. या डुबक्याचा विषय थोडा मी साईडला ठेवतोय, पण आज थोडं दुसऱ्या वेगळ्या गोष्टीमध्ये मी बोलणार आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. कोण कोण प्रार्थना करतं? हा प्रश्न आहे माझा. घरामध्ये आपल्या कोण कोण प्रार्थना करतं? सर्वजण करता प्रार्थना? प्रेज द लॉर्ड. आवाज येत नाही. सर्वजण प्रार्थना करता? आमेन. हालेलुया. बघा, प्रार्थनेचे बी बरेच प्रकार आहेत बरं का. प्रार्थनेचे काय आहेत? बरेच प्रकार आहेत. तुम्ही वरती बसता? बसा वरती. नाही, वरती बसा. तुम्हाला पायाला थोडा त्रास होतो, तुम्ही वरती बसा आरामात. ती बसण्यासाठी ठेवले जेंट्स लोकांना. हालेलुया. टेकून बसले चालतंय, कसंही बसा तुम्ही आरामात. आमेन. बघा, प्रार्थनेचं मी काय म्हटलं, माझ्याकडे लक्ष असो. थोडं आपण असं जरा बोलणार आहे. प्रार्थनेचे बरेच प्रकार आहेत. आता तुम्ही घरामध्ये प्रार्थना करता की नाही करता? सर्वजण करता ना? बरं. प्रार्थना करता देवाची कशी तुम्ही प्रार्थनाला सुरुवात करता? कशा प्रकारे तुम्ही सुरुवात करता? हा माझा प्रश्न आहे. आज थोडं बोलणार आहे आपण, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशी प्रार्थना परमेश्वराची केली पाहिजे आणि त्याजवळ आपण कसं गेलं पाहिजे. कोण कोण कशी करतं सांगा मला. सुरुवात कशी करता? धन्यवाद करता देवाला. दुसरं कोण काय करतं? सगळ्यांनी सांगा. सगळं बघा, आज मी असं विषय घेत नाही, मी असंच बोलणार आहे. आपल्याला तुम्हाला सांगेन की मी काय करावं लागेल. सकाळपर्यंत आतापर्यंत समायला म्हणून खूप. अच्छा, ठीक आहे. तुला सकाळपर्यंत आता सांभाळून तू देवाला धन्यवाद देतो. आम्ही देवाला धन्यवाद असतो. बघा, मला काय म्हणायचंय, जर आपल्याला समजलं की ज्या देवाकडे मी आलोय त्या देवाची मला कशी प्रार्थना केली पाहिजे, त्याची कशी मी आराधना केली पाहिजे, त्याची सुरुवात मी कशी केली पाहिजे, हे तुम्हाला समजणं खूप प्रत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याची उपासना कशी केली पाहिजे, त्याची आराधना कशा प्रकारे केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रार्थनेत तुम्ही काय मागता आणि तुम्ही काय मागितल्यानंतर तुम्हाला काय बांधायचंय हे समजलं पाहिजे बरं का. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं, मत्तेचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यातील 18वं वचन. मत्तेचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यातील 18वं वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, बाबांनो, मी तुम्हाला खरं सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बंद कराल, जे तुम्ही प्रार्थना करत आहात, जे तुम्ही प्रत्येक जण पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधचाल. हालेलुया. मग आता काय बांधचाल? आशीर्वाद बांधचाल की काय बांधचाल? हालेलुया. बायबल सांगतं, तुम्ही प्रत्येक जण ज्यावेळेस प्रार्थना करता, ज्यावेळेस तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधचाल ते स्वर्गात बंद केले जाईल. ते स्वर्गात बांधलं जाईल. मग तुम्ही पृथ्वीवर काय काय बांधता? कोण कोण बांधतो? नक्की बांधता तुम्ही? हालेलुया. जर बांधता तर देवाला धन्यवाद. जर नसेल बांधता, शिकून घ्या की काय करावं लागेल. आत्म्याची 9 फळं आहेत. किती फळं आहेत? बघा, आत्म्याची प्रत्येक 9 फळामध्ये प्रत्येक फळामध्ये तो अर्थ वेगळा, मी तुम्हाला नंतर सांगितल्याचा. एका दिवशी तो विषय घेऊ आपण. आत्म्याची 9 फळं आहेत. कुठली फळं आहेत? प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चालूपणा, विश्वासूपणा, धीरज आणि संयम. ही किती फळं आहे? ती 9. प्रत्येक फळाचा अर्थ वेगळा वेगळा आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं की तुमच्यापैकी अजून एक 9 आत्मे, त्यातला तसा कुणी नसू नये. हालेलुया. कुठले आत्मे नसू नये म्हणतं बायबल? कुठले कुठले? हालेलुया. कुणाकुठला माहित आहेत 9 आत्मे आहेत म्हणून? 9 आत्म्याची फळे वाचेल ना? प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वास, धीरज आणि संयम.
आणि दुष्ट आत्म्याचे 9 प्रकार सांगितलेत परमेश्वराने. बरेच प्रकार पण 9 सांगितले, 9 बायबलमध्ये उघड केलेत. कुणी कुणी वाचलेत? त्यांना तुम्ही बांधता का, हा माझा प्रश्न आहे. प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस प्रार्थनेला बसता, ज्यावेळेस तुमचा माहोल तुम्ही तयार करता, त्यावेळेस त्या दुष्ट आत्म्याला तुम्ही बांधता का, की नाहीये? कोणत्या मी विचारले कोणत्या आता मी काय विचारलं, पहिलंच काय बोललो, तुम्हाला माहित पाहिजे की मी काय बांधत आहे आणि मी काय मोकळं करत आहे. हालेलुया. समजतंय मला काय म्हणायचंय? मी काय बांधाय जर मला समजलं तर मला पुढचं उघडस्पष्ट कळलं. प्रेज द लॉर्ड. आहे का कुणाला माहिती की नाही माहिती? नसेल तर मी सांगेन, नसेल तर तुम्ही मला सांगा, आपण अजून प्रयत्न करूया समजून घेण्याचा. आमेन. तुम्ही काहीच बोलत नाहीये. हालेलुया. माहित आहे की नाही माहित? होय बी नाही नाही बी, पण माझं मराठी भाषा समजते का, हा प्रश्न आहे माझा. हालेलुया. हालेलुया. बघा, अनुवादचं पुस्तक, अनुवाद याचा 18वा अध्याय काढलं. अनुवादचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन. परमेश्वर म्हणतो, ही 9 जे आत्मे आहेत ह्यातला तुमच्यातला कोणी नसावा, हे आत्मे तुम्ही बांधायचे. वाचा बरं कोणाला सापडला असेल तर. अनुवाद याचा 18वा अध्याय आणि त्यातील 10वं वचन. त्या वस्तू पवित्र समजून खाव्या. अनुवादचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि त्यातील 10वं वचन. आपल्या पुत्रांचा व कन्यांचा अग्नीत होम करणारा देव. हालेलुया. बघा काय सांगते, बघा लक्ष द्या. आपल्या मुला मुलीचा अग्नीत होम करणारे एक आत्मा आहे. कुठला आत्मा आहे? पुढं देव, शकून, सांगणारा, जादूगार, नाही नाही शिस्त, तुम्हाला वाचता येईल. एक एक वाचा म्हणजे सगळ्यांना समजू येईल. आपल्या पुत्राचा व कन्याचा अग्नीत होम करणारा. हालेलुया. अग्नीत होम करणारे एक आत्मा. पुढं दैवज्ञ, हा शकून, सांगणारा, जादूगर, चटकी, मांत्रिक, देववृक्षी, पंचाक्षरी अथवा इल्मी असा तुमच्यापैकी कोणी नसावा. वाचा दुसऱ्या बायबल मध्ये. बघा बायबल मध्ये ट्रान्सलेशन मध्ये फरक आहे थोडा, काय काय बायबल मध्ये आपण वाचूया व्यवस्थित. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकून मूर्त पाहणारा, शकून मूर्त पाहणारा, मंत्र तंत्र करणारा, तंत्र मंत्र करणारा, जादूगार, जादू करणारा, वशीकरण वश करणारा, करणारा, पंचाक्षरी, पंचाक्षरीचा आत्मा, छाछू करणारा, छाचू करणारा आत्मा, अथवा ह? मृत आत्म्याला किंवा विचारणारा. भूतांना बोलणारा आत्मा. असा तुमच्या पुण्याचा तो अशा आत्मे आहेत. आत्म्याचे 9 फळे आहेत, देवाना आत्म्याचे 9 दुष्ट आत्मे सांगितले. तर ह्या प्रत्येकाला तुम्ही बांधता का तुमच्या प्रार्थनेमध्ये? हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही प्रार्थना करताय, मी म्हणत आहे तुम्ही प्रार्थना करताय, हालेलुया, दे हे दे ते दे, सगळं झाली प्रार्थना, प्रेज द लॉर्ड. पण जे मेन काम आहे, कारण बायबल सांगतं, प्रेज द लॉर्ड, बायबल सांगतं, प्रभू येशू म्हणतात की बाबांनो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलाय. काय सांगतं? खरं बरं. मत्तेचं पुस्तकाचा 28वा अध्याय त्यातलं 18वं वचन. मत्ते 28:18. तेव्हा येशू हा? जवळ येऊन त्यास म्हणाला, जवळ येऊन त्याच्या लोकांना तो बोलला. काय म्हटला? स्वर्गात आणि पृथ्वीवर बाबांनो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. सर्व अधिकार मला दिलेला आहे म्हणतो परमेश्वर. आणि तो अधिकार प्रभू येशूने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. हालेलुया. बायबल सांगतं, लूकचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 19 वचनामध्ये सांगतं, लूक 10:19. बघा मला काय बोलायचं आपण बोलणार आहे. आपण मला काय म्हणायचं आहे तुम्हाला? लूकचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्यातील 19 वचन. पहा मी तुम्हास पहा बाबांनो, मी तुम्हा सर्वांना साप व विंचू, साप आणि विंचू यास तुडवण्याचा, त्यांना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. हालेलुया. तुम्हाला साप आणि विंचूंना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलाय. कोणाला दिलाय? कोणाला दिलाय? आपल्याला.
मग त्या अधिकाराचा उपयोग तुम्ही करता का? हा प्रश्नचिन्ह आहे माझं. कोण कोण करतं? आमेन. जर करत असेल देवाला धन्यवाद. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही त्या दुष्ट आत्म्याला बांधून तुम्हाला अधिकार दिलाय त्याच्या सर्व शक्तीवरला. परमेश्वर म्हणतो तू जवान सिंह आणि आजगर यांना तुडवत चालशील म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस दुष्ट आत्म्याला प्रथम तर बांधा. प्रथम तर तुम्ही आराधना करा, पश्चातापाची प्रथम प्रार्थना करा, त्याच्यानंतर आराधना करा. हालेलुया. देवाच्या सानिध्यामध्ये या, पवित्र आत्म्याला बोलवा आणि प्रार्थना करा. आणि प्रार्थना केल्यानंतर दुष्ट आत्म्याला तुमच्या जीवनातून तुम्ही प्रथम तर बांधा. मग तुमच्या कामातून बांधा, तुमच्या व्यवसायातून बांधा, तुमच्या परिवारातून बांधा. हालेलुया. त्याचं नाव घेऊन बांधा. हालेलुया. समजत आहे मला काय बोलायचं? तुम्ही फक्त प्रार्थना करता प्रभू आमच्यावर दया कर. प्रभू तर हा मी दया करतोय. पण तुम्ही जो मेन आहे देवानं तुम्हाला अधिकार दिलाय. परमेश्वर काम करायला येणार नाहीये. तो म्हणतो मी तुला अधिकार दिलाय, तू काम कर, तू उपयोग कर, कारण तुला सर्व शक्तीवाला मी अधिकार दिलाय. त्या अधिकाराचा तू उपयोग कर, तर तुझ्या जीवनात तो अधिकार काय उपयोग येणार आहे. हालेलुया. तुम्ही म्हणतात परमेश्वर माझं बघ असं जीवन चाललंय, तू माझ्यावर दया कर. परमेश्वर म्हणून वचन घे आणि काम कर. हालेलुया. कारण बायबल सांगतं, प्रभू येशू म्हणतात बाबांनो मी माझ्या नावापेक्षाही महत्व वचनाला दिले म्हणतो परमेश्वर. काढा बरं स्तोत्र संहिता 138:2. स्तोत्र संहिता 138:2. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नामाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नामाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. कुणाची? आपल्या सर्व नावापेक्षा महत्व परमेश्वर म्हणतो मी वचनाला दिले म्हणतो परमेश्वर. हालेलुया. म्हणून तो परमेश्वर म्हणतो मत्तेचं पुस्तकाचा 24वा अध्याय आणि 35 वचनामध्ये म्हणतो, मत्ते 24:35. आकाश व पृथ्वी काय? आकाश व पृथ्वी काय? आकाश व पृथ्वी समजते सर्वांना? तो म्हणत आहे बाबा आकाश आणि ही पृथ्वी ही नाही तशी होईल, ही नष्ट होऊन जातील, परंतु माझी वचने नाही तशी होणार पण नाही. माझं वचन कधीच नष्ट होणार नाही. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचं? तुम्ही जर वचनाचा उपयोग जर केला ना तर तुमचं जीवन बदलल बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण नामांच्या गोष्टीकडे येऊया. कुठपर्यंत आलो होतो आपण नामांच्या मध्ये? किती डुबक्या होत्या नामांच्या? 7 होत्या, 3 झाल्या. आता कुठले राहिले आपले? 4थ्या डुबकीमध्ये आलोय आपण. प्रेज द लॉर्ड. 4 झाल्यात, 5वी 4 झालेत, 5वी राहील. ठीक आहे, चला 5व्या डुबकीमध्ये 2 राजाचा 5वा अध्याय आणि 14व वचन. दोन राजे याचा 5वा अध्याय आणि त्यातील 14व वचन. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन 7 वेळा घुसकाऱ्या मारल्या. हालेलुया. बायबल सांगतं की तो प्रथम तर राजाकडे आला होता आणि राजाला म्हटलं की मी अमुक अमुक ठिकाणून आलो. राजाने काय केले? प्रथम आपले कपडे फाडले. हे ऐकलं देवाच्या सेवकानं. देवाच्या सेवकाने त्याचा दास पाठवला, मला राजा तू आपले कपडे का फाडले? येरुशलेम मध्ये देव आहे त्या लोकांना समजू नये का म्हटला, त्याला माझ्याकडे पाठव. आणि बायबल सांगतं की नामान जो होता तो घोड्या रथाने एलिशाच्या दारात जाऊन उभा राहिला, पण एलिशाला बाहेर काय त्याचं स्वागत करण्यात गेला. त्यानं काय म्हटलं? त्या दासाला पाठवलं आणि जा म्हटलं त्याला सांग की नामाला जाऊन यार्देन नदीमध्ये काय कर, तू 7 वेळा काय कर. हालेलुया. आणि नामानला वाटलं की माझं स्वागत करायला येईल. प्रेज द लॉर्ड. माझं काय करण्यासाठी येईल? माझं स्वागत करण्यासाठी येईल, माझी विचारपूस करेल. पण हा व्यक्ती काय बाहेर आलेला नाहीये. आणि बायबल सांगतं की बाबांनो प्रथम तर तुम्हाला देवाच्या दारात जाऊन उभा राहावं लागल, देवाजवळ प्रथम तर तुम्हाला यावं लागल, त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवावा लागल. हालेलुया. आणि नामानला सांगितलं की बाबा तू जा आणि नदीमध्ये काय कर, 7 वेळा डुबक्या घे. पण नामान काय झाला? त्याला राग आला. तो म्हटला आमच्या इथं काय नद्यांना पाणी नाही का म्हटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की तो म्हणला आमच्या इथं नद्यांना पाणी नाही का? तुमच्या इथल्या नद्यापेक्षा आमच्या इथं चांगलं पाणी आहे.
प्रेज द लॉर्ड. त्याचे दास जे होते ते म्हटले नामानला की त्यानं जर काही अवघड गोष्ट तुम्हाला सांगितली असती तर तुम्ही केली नसती का? प्रेज द लॉर्ड. तुम्ही हे करून तर पहा. आणि बायबल सांगतं की नामान गेला देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे. वाचा बरं पुन्हा 2 राजे 5:14. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे कुणाच्या? मग त्याने देवाचा जो माणूस आहे, देवाचा जो सेवक आहे, जो संदेश आहे, त्याच्या सांगण्याप्रमाणे यार्दनेत जाऊन यार्देन नदीमध्ये जाऊन 7 वेळा उचकाळ्या मारल्या. हालेलुया, हालेलुया. आता ही कुठली डुबकी होती? 5वी डुबकी. 5वी डुबकी म्हणजे काय? आज्ञा पाळणं. कुठली होती? आज्ञा पाळणं. जे देवाच्या सेवकांना सांगितले ते वचन घेणं, ते आज्ञा पाळणं. प्रेज द लॉर्ड. त्याला म्हणतात 5वी डुबकी. हालेलुया. आज्ञा पाळणं खूप महत्वाचं आहे बरं का. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं बघा, अनुवादचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि 16 वचन सांगतं. अनुवाद 30:16. बघा बरं काय सांगतं. मी तुला आज्ञा करीत आहे बाबांनो, की मी तुला आज्ञा करत आहे की तू आपला देव परमेश्वर तू आपला जो देव परमेश्वर आहे याजवळ प्रेम कर, त्याच्यावरती काय कर? प्रीती कर. त्याच्या मार्गाने चाल त्याच्या मार्गाने चाल. आणि त्याच्या आज्ञा विधी व नियम ही पाळ. हालेलुया. त्याच्या ज्या आज्ञा आहे, त्याचे जे निर्बंध आहे, त्याचे जे विधी आहेत, हे सर्व काळजीपूर्वक पाळ. हालेलुया, हालेलुया. बघा, आज्ञा पाळण्यानं आनंद होतो बरं का देवाला. बायबल सांगतं की मनुष्य बाहेरचं स्वरूप पाहतो पण परमेश्वर अंतकण पाहतो बरं का. परमेश्वर म्हणतो मी यज्ञाचा भुकेला नाहीये. कुठला? मला आज्ञा पाळण्यानं आनंद होतो म्हणतो परमेश्वर. 1 शमूएल 16:7 बघा बरं. 1 शमूएल 16:7. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे किती वय वचन ते? 16 मधलं 7. 15 मधलं 22 वाचा. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला आनंद होतो बाबांनो, जसा त्याला संतोष होतो तसा होमानी व यज्ञानी होतो काय? तसं तुझ्या यज्ञाने किंवा होमाने मला होत नाही म्हणतो परमेश्वर. त्याच्या आज्ञा पाळण्याने तर परमेश्वरला आनंद होतो बरं का. प्रेज द लॉर्ड. म्हणून नामानाने त्याचा आज्ञा ऐकली आणि तो शब्द पाळला आणि यार्देन मध्ये जाऊन 7 वेळा त्याने डुबक्या मारल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस त्यानं देवाच्या आज्ञाप्रमाणे वागला, हालेलुया. बघा, पहिली डुबकी मारली तरी त्याला काही जाणवलं नाही बरं का. त्याला वाटलं पहिल्या डुबकी तो पाहत होता की काहीतरी घडल. प्रेज द लॉर्ड. दुसरी डुबकी मारली त्याला वाटलं आता तरी काहीतरी बदल घडल. प्रेज द लॉर्ड. देवाने तिथून सुरुवात त्याची केली होती. प्रेज द लॉर्ड. देव लगेच चन्न चमत्कार असं करून दाखवत नाहीये. तू सुरुवात करतो, तुम्हाला एक अनुभव देतो, त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि त्याच्यासाठी काम करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. तर तुमच्या जीवनामध्ये यश यायला सुरुवात होईल बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5वी डुबकी ही आहे की त्याच्या आज्ञा पाळणं खूप गरजेचं आहे. जो आज्ञा पाळतो, परमेश्वर म्हणतो बाबांनो मला मी यज्ञाचा भुकेला नाही तर मला आज्ञा पाळण्याचा आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 6वी डुबकी सांगतं 2 राजे 5:12. दिमिश्कातल्या नद्या आबाना व परपर्या इस्रायलाच्या सर्व जलाशयापेक्षा उत्तम नाहीत काय? हालेलुया. तो तरी काय म्हणत आहे, तो यार्देमध्ये जाण्याच्या अगोदर तो बोलत रस्त्याने जाताना देखील आज्ञा तर पाळायला सांगितली आहे पण आज्ञा पाळणं मला अवघड जातंय. हालेलुया. देवाचं वचन पाळणं, देवाचे नियम, देवाची आज्ञा पाळणं मला थोडं जड जातंय. मग मला माझ्या मर्जीप्रमाणे थोडं वागलं पाहिजे. म्हणून तो म्हणत आहे की आमच्या इथं काही नद्या नाहीत का? आमच्या तर असं नाही का? आम्हाला तर कधी असं सांगितलं नव्हतं आलं. प्रेज द लॉर्ड. देवाचा तिरस्कार करणं, देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागणं,
हालेलुया. ही प्रथम तर नाशाचं कारण आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला काहीतरी वाटलं की मला काहीतरी एकदम अवघड गोष्ट सांगल, मी ते करायला तयार आहे. आणि त्याला किती जरी अवघड गोष्ट सांगितली असती तर तो करू शकत होता. प्रेज द लॉर्ड. कारण एका प्रांताधिकाराचा अधिकारी तो होता, एका राज्याचा तो अधिकारी होता. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याला राग आला होता. प्रथम तो व्यक्ती माझं स्वागत करण्यासाठी बाहेर आला नाही. जो व्यक्ती त्याकडे दुसऱ्या राज्यात येऊन दुसऱ्या राज्याच्या समोर उभा राहतो तो खूप प्रतिष्ठित व्यक्ती होता, त्याचा सन्मान होता. हालेलुया. पण त्याला त्या गोष्टीचा राग आला, कारण माझं स्वागत करण्यासाठी आला नाही, माझी किंमत केली नाही. मनुष्याला काय वाटतं की माझी किंमत करावी. हालेलुया. मनुष्य माणसावरती विश्वास ठेवतो, देवावरती ठेवत नाही. हालेलुया. ज्या देवाकडे मी येतो तो पवित्र परमेश्वरानं प्रथम विश्वास ठेवला पाहिजे, कारण देवच आहे, तो मला त्या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. हालेलुया. असं त्या प्रथम व्यक्तीचा काय पाहिजे, विश्वास पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाकडे त्यावेळेस तुम्हाला राग येता कामा नये. देवांचं माझी प्रार्थना ऐकली नाहीये, काहीतरी माझं चुकत आहे, मला प्रयत्न केलं पाहिजे, मी आणखी कसा देवाच्या जवळ जाऊ, देव मला कसा त्यातून बाहेर काढत. प्रेज द लॉर्ड. हे जर तुम्ही प्रयत्न करत राहताल तर खरंच खचित देव तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. आता 7वी डुबकी आपण पाहूया. 2 राजे 5:14 तेच वाचा पुन्हा. मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यर्दनात जाऊन 7 वेळा भुसकुळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. हालेलुया. जो व्यक्ती देवाची आज्ञा मान्य करतो, देवाच्या वचनाप्रमाणे राहायचा प्रयत्न करतो, किती दुःख आलं किती संकट आलं त्यात तो विश्वासू राहतो आणि देवासंग टिकून राहतो. हालेलुया. तो व्यक्ती देवाचा गौरव करतो बरं का. आणि बायबल सांगतं त्याचं शरीर लहान बाळकासारखं झालं. हालेलुया. 2 राजे 5:17 तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा. ज्या वेळेस नामानला समजलं की मी आता शुद्ध झालोय त्यावेळेस नामान धावत आला. हालेलुया. कुठं धावत आला, त्या देवाच्या माणसाकडे धावत आला. मला एवढी कृपा करा म्हणला. कृपा करासाला 2 खेचरांच्या ओझ्याची माती द्या. हालेलुया. काय म्हणताय तो, जो माझे 2 खेचर आहे 2 गाढवत नाही त्याच्या ओझेवडी मला माती द्या म्हटला. कारण मी ज्या राज्यामध्ये राहत आहे, ज्या ठिकाणी मी असतो, ज्या राजाजवळ मी असतो, प्रेज द लॉर्ड, तर मी कधी कोणापुढे हात जोडू नये, मी नमन कोणाला करू नये. तर मी तुमच्या देशातली माती घेऊन जाईल की ह्या ठिकाणी परमेश्वर काम करत आहे, ह्या देवावरती माझा विश्वास आहे. मी ज्या वेळेस तो राजा माझ्या जवळ येईल त्यातच मी मातीकडे पाहिन तो म्हणतो. हालेलुया.